नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय पिंट्याला. दादा आपलं नाव कसं? माझं नाव जनार्दन घुले, चापानेर, संभाजीनगर. संभाजी. दादा मोठी शर्यत झाली आज, काय सांगाल? आनंद झाला. दादा काय सांगाल पिंट्याबद्दल, काय सांगाल? कारण आज एक मोठं असं मैदान, मानाचं मैदान, हिंद केसरी मैदान बिंजोडमध्ये. काय सांगाल या मैदानाबद्दल? हे मैदानाचं नाव चर्चा ऐकून होती, पण आलो आत नशिबाने तर नाव झालं. नक्कीच एक मोठी शर्यत झाली. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हटलं जातं मथुरला. त्याच्याबरोबर आज शर्यत झाली आणि तुम्ही आज शर्यत जिंकली. काय सांगाल त्या आनंदाबद्दल, काय सांगाल? आनंद हाच एक, त्याच्यामुळे आम्ही उजेडात आलो. नक्कीच उजेडात तुम्ही आला, कारण एक मोठ्या बैलाबरोबर शर्यत झाल्यानंतर इतर नंदीचं सुद्धा नाव होतं. तसं आता पूर्ण पंचक्रोशीत तुमचं नाव झालं. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाव सांगाजोगं कसं आहे, जास्त मी काही चर्चा करीत नाही, कारण तो बैल आमचा काळीसारखाच आहे. जसा हा पिंट्या तसा मथुर आहे, त्याच्यामुळे नाराजगी बी आणि आनंद बी. नक्कीच प्रत्येकजण सांगतो की मथुर म्हणजे काळीच, कारण बिंजोड असू द्या किंवा 3 फेऱ्याचं मैदान असू द्या, प्रत्येक ठिकाणी मथुरचं नाव निघते. नक्कीच काय सांगाल पिंट्याबद्दल, काय सांगाल? कधी घेतला तुम्ही पिंट्याला? पिंट्या घेऊन मला 2 वर्षाची वर झाली. 2 वर्ष झाली. हो. कसं काय आलात आपल्या दावणीला? मी एक बापूपूरकर लासलगावचे नाशिकचे व्यापारी आहे, त्यांच्याकडून मी व्हॉट्सअपला बघितलं होतं, तेव्हा हे वासरू घेतलं होतं ऑनलाईन. त्यावेळेस मी आसाममध्ये होतो. दावणीला आल्यानंतर त्याचं ट्रेनिंग वगैरे कशा प्रकारे झालं? ट्रेनिंग तो जवळ आसपास एक 8 ते 9 महिने घरीच बांधेल राहिला. लहानसा बच्चा होता त्यावेळेस. त्याला आता 1.25 वर्षापासून तो मार्केटला. 6 वर्ष पण मार्केटमध्ये आणला तुम्ही. 3 फेऱ्याला वगैरे तिकडं? 3 फेरे, घोड्या बैल आणि बिनजोड तिन्ही चालतं. तिन्हीमध्ये चालतं. तिन्हीमध्ये चालतं. नक्कीच आजचं जे नियोजन झालं ते कसं नियोजन, पायरा वगैरे कसं नियोजन? नियोजन हे शरद शेटनं गेलं. काय सांगाल त्यांच्याबद्दल, काय सांगाल? नंदी बाजूला सुद्धा नंदी आहे तुमचा, दुसरा तुमच्याबरोबर पळालेला, काय सांगाल त्यांना? कारण त्या नंदीबरोबर मी जवळ आसपास 3 ते 4 वेळेस पळेला पिंट्या. बोरगावाला 2 बिनजोड एका दिवशी खेळलो होतो, तिकडे बी 2 हाणले, जिंकलो होतो. गावाकडे बी एक फेरा घेतला होता त्याचा. त्याच्यानंतर तो मुंबईला आला आणि आज नशीब त्याच्याबरोबर डबल झालं. नक्कीच म्हणजे कंटिन्यू तुम्हाला जोडीनं गुलाल दिले. हां, नाव केलं. काय करतो? 3 फेऱ्याच्या मैदान वगैरे पळते गाडी? हो, पळते. कुठे कुठे आता मैदान झालेले? मैदान एक आमच्या गावात वडनेर केसरी होता, आमचा घरचा जोगा पडला. माझा मोठा भावाचा हरण्या आणि हा पिंट्या पळाला. किती गुलाल झाले आतापर्यंत घेतल्यापासून? गिनती नाही. किती नाही, भरपूर गुलाल झाले. 1 नंबरचा मानकरी, 3 नंबरचा मानकरी, 2 नंबरचा. गटाला बी बरेच वेळेस पास झालेला. गट 5 झालेला आहे, फायनलला पण राहिले. हां, बिनजोडचे गुलाल माहिती सांगता येणार. बिनजोडचे भरपूर गुलाल. हां, बिनजोडचे भरपूर. नक्कीच समोरची गाडी होती आज मथुर आणि बावऱ्या, काय सांगाल? ती गाडी 1 नंबरमधली होती, त्यांच्यामुळे आम्ही बी आज 1 नंबरला. नक्कीच 1 नंबरची गाडी तुम्ही हे केली, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा 1 नंबरला. बाकी आणखी काय सांगाल? आजचं इथून पुढचं नियोजन वगैरे कसं असणार आहे? इकडचं असलं तर मी त्यांच्याबरोबर चर्चा करीन, तरी रतन शेठ आहे यांच्याबरोबर चर्चा करीन. हे कंटिन्यू माझ्या संपर्कामधले, मग त्यावेळेस चर्चा करूनच त्याच्यानंतर आम्ही इकडे. नक्कीच शेठ, तुम्ही काय सांगाल? आजची शर्यत काय आनंद आहे? आनंद म्हणजे खूपच आनंद आहे, कारण एवढी मोठी गाडी मारायची काही छोटी बात नाही आहे, खूप मोठी बात आहे. ते पण आमचे आवडते आहेत आणि हे पण आवडतेच झाले. खूप आनंद झाला आम्हाला. नक्कीच बिनजोडचा बादशाह म्हटलं जातं मथुरला. काय सांगाल आज मथुरबद्दल, काय सांगाल? मथुरचा काही विषयच नाही ना. मथुर म्हणजे मथुरच आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि त्याच्यामुळे आज आम्ही मोठं झालो आहे. नक्कीच मैत्रीपूर्ण शर्यत झाली. खूप मैत्रीपूर्वीमध्ये. नक्कीच नियोजनमध्ये तुमचं नाव घेतलेलं, काय सांगाल? नियोजन कसं होतं? नियोजन एकदम मस्त टाईट होतं, चांगलं नियोजन होतं. नक्कीच एक बिनजोडला पळवायची म्हणलं किंवा 3 फेऱ्याला एक सुट्टी मेकरचा खूप मोठा रोल असतो. काय सांगाल? सुट्टी मेकर तसेच ड्रायव्हर, ड्रायव्हर जॉकी पण चांगला आहे एकदम, आणि सुट्टी मेकर पण आपले चांगले टॉपचेच होते. त्यामुळं काय कुठे काही गडबड झाली नाही. सुट्टीला थोडा हा खाली पडला होता, उठून वापस रनिंगला लागला. उठून त्याने जोर घेतला. नक्कीच कारण खूप जबाबदारीचं काम असतं सुट्टी मेकरचं. खूप. काय नाव आहे दादांची? नाव सांगा. हे पिंट्या नाव आहे याचा, आणि ते घरी आडवी आहे. अरेबी आहे. नक्कीच काय सांगाल? आज जोड पळाला, पुढचं नियोजन कसं असणार आहे? कारण तुमच्या नियोजनात पळणार आहे दादा. पुढचं नियोजन पण आम्ही फौजी साहेबांना फोन करणार. जेव्हा पण नियोजन करायचं असेल तेव्हा त्यांना फोन करून कळवणार की आपल्याला गाडी पळवायची, आणि ते येतात एक शब्दावर आपल्या. नक्कीच पुढचं आता कुठलं मैदान असणार आहे का? तयारी वगैरे आहे का त्याची काय? आता पुढचा जो योग्य कुठला मैदान चांगला वाटेल तेव्हा साहेबांना बोलून घेऊ. नक्कीच धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीवर. थँक्यू.